कामगाराचा भरदुपारी कोयत्यानं वार करून दगडाने ठेचून निर्घुण खून, संशयितांचा शोध सुरू। सांगलीवाडी ते कदमवाडी रस्त्यावर भरदुपारी दत्ता सुतार वय वर्ष 35 राहणार इंदिरानगर या सेंटरिंग कामगाराचा निर्घुण खून केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। फारशी वर्दळ नसलेल्या रस्त्यावर सुतार हा मृतावस्थेत पडल्याचं दिसल्यानंतर नागरिकांनी सांगली शहर पोलिसांना कळवलं। तात्काळ घटनास्थळी सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे हे पथकासह दाखल झाले, तेव्हा रस्त्यावर गर्दी जमली होती। गर्दी हटवून पोलिसांनी पंचनामा करण्यास सुरुवात केली। मृत सुतार हा रस्त्यावरच पडला होता। त्याच्या चेहऱ्यावर गंभीर वार झाले होते। बाजूलाच एक कोयता व चाकू पडला होता। या दोन्ही शस्त्रांना रक्त लागलं नव्हतं, त्यामुळे हल्लेखोरांनी दुसऱ्याच हत्यारांनी खून केल्याचं दिसून येत होतं। बाजूलाच सुतार याची दुचाकी MH09 BQ 4985 पडली होती। सुतार याच्याजवळ कोणतेही ओळखपत्र नव्हतं, त्यामुळे सुरुवातीला ओळख पटली नाही। तपासात त्याचे नाव दत्ता सुतार असून तो सेंटरिंग कामगार असून काम करत असल्याचं स्पष्ट झालं। पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याची शक्यता वर्तवली जाते। त्या दृष्टीनं तपास सुरू आहे। खून झाला त्या परिसरात कोठे CCTV फुटेज आहे काय हे तपासलं जात आहे। तसेच संशयितांचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांची पथके तातडीनं वेगवेगळ्या भागात रवाना करण्यात आली आहेत।